प्रेक्षकांनो, आज आपण नेहा निमगुळकर यांची माहिती जाणून घेऊयात. तर नेहा निमगुळकर या मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक उदयोन्मुख आणि मेहनती अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. अभिनयाची आवड, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिकण्याची तयारी या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. जरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती मर्यादित उपलब्ध असली तरी त्यांच्या कामावरून त्यांची मेहनत, समर्पण आणि अभिनय कौशल्ये स्पष्टपणे दिसून येतात. आता जाणून घेऊयात त्यांच्या प्रारंभिक जीवन आणि शिक्षणाबद्दल. नेहा निमगुळकर यांचा जन्म 24 जानेवारी रोजी झाला. त्या लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय चांगल्या आणि त्यांनी सायन्स क्षेत्रातच आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये म्हणजेच BSc पदवी घेतलेली आहे. सायन्स क्षेत्रात शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी पारंपरिक करिअर निवडतात, जसे की डॉक्टर, संशोधक किंवा लॅब टेक्निशियन. मात्र नेहा यांना अभिनय आणि कला क्षेत्राची विशेष आवड होती. त्यामुळे त्यांनी पारंपरिक करिअर सोडून आपल्या आवडीच्या क्षेत्रात मनोरंजन उद्योगात करिअर करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय धाडसी होता, कारण अभिनय क्षेत्रात स्थिरता मिळवण्यासाठी खूप मेहनत, संयम आणि वेळ लागतो. तरीही त्यांनी आत्मविश्वासाने हा मार्ग निवडला. आता थिएटरपासूनचा कसा प्रवास म्हणजेच अभिनयाची सुरुवात कशी झाली हे बघूयात. नेहा निमगुळकर यांनी अभिनयाची सुरुवात रंगभूमी म्हणजेच थिएटरपासून झाली. थिएटर हे कोणत्याही अभिनेत्याचे पहिली शाळा मानले जाते. येथे कलाकाराला प्रेक्षकांसमोर थेट अभिनय करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अभिनयातील बारकावे समजतात. तर थिएटरमध्ये काम करताना त्यांनी संवाद फेक म्हणजेच डायलॉग डिलिव्हरी, शरीर भाषा, बॉडी लँग्वेज, भावनांची अभिव्यक्ती, एक्सप्रेशन्स आणि स्टेज प्रेझेन्स या सर्व कौशल्यांवर प्रभुत्व मिळवले. थिएटरमधील अनुभवामुळे त्यांना अभिनयाची भक्कम पायाभरणी मिळाली. अनेक यशस्वी कलाकारांनी आपला प्रवास थिएटरपासूनच सुरू केला आणि नेहा यांच्यासाठी हाच टप्पा महत्त्वाचा ठरला. थिएटरनंतर नेहा यांनी TV जाहिरातींमध्ये आणि या सगळ्यांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. कमी वेळेत प्रभावी अभिनय करावा लागतो हे त्यांना जाहिरातींमध्ये काम करताना समजलं. कॅमेऱ्यासमोर नैसर्गिक दिसणे महत्त्वाचे असते. प्रॉडक्ट किंवा संदेश स्पष्टपणे पोहोचवावा लागतो. या अनुभवामुळे त्यांना कॅमेऱ्याचे तंत्र, शॉट्स, अँगल्स आणि एक्सप्रेशन्स यांची चांगली समज मिळाली. जाहिरातींनी त्यांनी ज्यांना इंडस्ट्रीमध्ये पहिली ओळख मिळवून दिली आणि पुढील संधीचे दरवाजे उघडले. जाहिरातीनंतर नेहा निमगुळकर यांनी मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी विविध मालिकांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली. त्यांची प्रमुख मालिका ही म्हणजे मुरंबा. या लोकप्रिय मालिकेमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारली. ही मालिका कुटुंबप्रधान कथा मांडणारी असून प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या मालिकेमुळे नेहा यांना घराघरात ओळख मिळू लागली. त्यानंतर जय जय स्वामी समर्थ म्हणजेच ही एक धार्मिक म्हणजेच आध्यात्मिक मालिका आहे. अशा प्रकारच्या मालिकांमध्ये अभिनय करताना कलाकाराला वेगळ्या प्रकारची भावनिक खोली दाखवावी लागते. नेहा यांनी ही भूमिका यशस्वीपणे साकारली. आता जुळली गाठ गं, जी सन मराठीवर 2025 चालू झालेली आहे. ही मालिका त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या प्रोजेक्टमुळे त्यांना अधिक मोठ्या प्रेक्षक वर्गात पोहोचण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांच्या अभिनय शैली आणि वैशिष्ट्ये. नेहा निमगुळकर यांच्या अभिनयातील काही खास गुण. नैसर्गिक अभिनय. त्या अतिशयोक्ती न करता साध्या पद्धतीने भूमिका साकारतात. थिएटरचा प्रभाव. संवाद फेक स्पष्ट आणि प्रभावी आहे. त्यांच्या भावनांची अभिव्यक्ती जर पाहायची झाली तर विविध भावना सहज व्यक्त करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. त्यांच्या अभिनयातील विविधता. धार्मिक, सामाजिक आणि कुटुंबप्रधान भूमिका साकारण्याचा क्षमता त्यांच्यामध्ये आहे. कॅमेऱ्यासमोरचा आत्मविश्वास. स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे, त्यामुळे त्यांना आत्मविश्वास मात्र आतूनच येतो. वैयक्तिक आयुष्य आणि स्वभाव. नेहा निमगुळकर यांचे वैयक्तिक आयुष्य फारसे सार्वजनिक नाही. त्यांनी आपले खाजगी जीवन प्रामुख्याने खाजगीच ठेवलेले आहे आणि त्यांच्या स्वभावाबद्दल जर विचार केला तर त्या मेहनती आणि समर्पित आहे. तशाच त्या शांत आणि साधेपणावर विश्वास ठेवणार आहे. शिकण्याची तयारी असलेली एक कलाकार असंही त्यांना मानलं जातं. आजच्या सोशल मीडिया युगातही त्यांनी आपली
ही माहिती मर्यादित ठेवली आहे, जे त्यांचे साधेपणाचे आणि व्यावसायिकतेचे लक्षण मानले जाते. नेहा निमगुळकर अजूनही करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्या तरी त्यांनी सातत्याने काम करत आपली ओळख निर्माण केलेली आहे. भविष्यात त्यांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहे, जसे मराठी चित्रपटांमध्ये भूमिका, वेब सिरीज म्हणजेच OTT प्लॅटफॉर्म, मोठ्या बजेटच्या TV प्रोजेक्ट्स, जाहिराती आणि ब्रँड प्रमोशन. डिजिटल प्लॅटफॉर्म वाढत असल्याने नव्या कलाकारांना अधिक संधी मिळत आहे आणि याचाही फायदा त्या घेऊ शकतात. आता एकूण एक काय तर एकंदरीत नेहा निंबाळकर यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक आशादायक अभिनेत्री असं म्हटलं जातं. त्यांनी आपल्या आवडीचा पाठपुरावा करत थिएटरपासून टेलिव्हिजनपर्यंतचा प्रवास केलेला आहे आणि त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकपणा, मेहनत आणि सातत्य यामुळे त्या प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतात. भविष्यात त्या अधिक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकतील आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करतील अशी अपेक्षा आहे. तर तुम्हाला यांची बायोग्राफी कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटला कळवा आणि तुमचा आवडता कलाकार किंवा आवडती अभिनेत्री कोण ते आम्हाला नक्की तुम्ही कळवू शकता.